हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला बोटनेक ब्लाउजची डिझाईन दाखवणार आहे. बघा, ओपन गळ्याचं माप आहे ते 4 इंचावर घेतलेलं आहे. पहिली मी अस्तर कट करून घेतलेला आहे. बघा, उंची मी 14 इंच घेतलेली आहे आणि मार्जिन साठी 1 इंच म्हणजे 15 इंच. बॅक साईडचा जो गळा आहे तो 10 इंचावर घेतलेला आहे आणि वरती जो आपला छोटा नेक असतो तो 3 इंचावर मार्जिन करून घेतलेला आहे. याप्रमाणे अस्तर वरती आपण गळ्याचं डिझाईन मार्क करून घेणार आहोत. बघा, हा बोटनेक गळा आहे. छान असं मार्क करून घ्यायचं अस्तर वरती. अस्तर वरती मार्क करून घेतल्यानंतर कॅनव्हास पेपर वरती पण आपण तो गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचं याप्रमाणे. बघा, आता मी अस्तर आणि ब्लाउजचा कपडा जॉईन करून घेते. हे बघा, याप्रमाणे आपण ब्लाउज आणि अस्तरचा कपडा जॉईन करून घ्यायचा. जॉईन करून झाल्यानंतर जो साइडचा कपडा असतो तो कट करून घ्यायचा. अस्तर आपण एकदम मापात कट केलेलं असतं. जो ब्लाउज पीसचा कपडा असतो तो जास्त कट असतो म्हणून तो कट करून घ्यायचा याप्रमाणे. हे बघा, छान असं आपण अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. चार इंचावर मी मार्जिन करून घेते. जो आपला वरचा जो नेक आहे तो 3 इंचाचा आहे म्हणून मी याच्यावर सुद्धा खडूने मार्जिन करून घेतलेला आहे. बघा, आता आपण जो कॅनव्हास पेपर वरती कट केलेला जो गळा होता त्याला आपण कपडा लावून घेणार आहोत अस्तरचा. हे बघा, थोडासा कॅनव्हास पेपर मागे पुढे झालेला होता म्हणून तो पूर्ण असा कट करून घ्यायचा व्यवस्थित सरळ. आता बघा, कॅनव्हास पेपरला साइडनी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. मी शिलाई मारून घेतलेली आहे, तर आपण हे प्रेस करून सुद्धा आपण चिटकवू शकतो, परंतु मी शिलाईच मारून घेतलेली आहे. हे बघा, छान अशी आपली शिलाई मारून झाल्यानंतर बघा सेंटर वरती मार्क करून घ्यायचा आणि जो नेक होता तो आपल्या ब्लाउज पीस वरती ठेवून घ्यायचा सेंटरला. त्याला मी दोन्ही साइडनी पिना लावून घेतलेले आहे म्हणजे कॅनव्हास पेपर सरकत नाही. हे बघा, नंतर आपण आता कॅनव्हास पेपरला जो आपण गळ्याला आकार दिलेला आहे त्याच्या बाजूने पूर्ण शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर बघा, छान अशी कडेलाच शिलाई मारायची.
गळ्याला शिलाई मारून झाल्यानंतर आतमधला जो कपडा असतो तर तो आपण 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण कपडा कट करून घ्यायचा। बघा या पद्धतीने कपडा कट करून झाल्यानंतर जे कोण असतात तिथे आपण कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी मारून घ्यायचे कट, छोटे छोटे कट। हे बघा या पद्धतीने सगळ्या बाजूने मारून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा गळा फोल्ड करतो तेव्हा तो गळा छान असा फिनिशिंग मध्ये फोल्ड होतो। बघा किती सुंदर असा आकार आलेला आहे गळ्याचा। गळा फोल्ड करून झाल्यानंतर त्यावरती जर आपण थोडी प्रेस फिरवून घेतली तर अगदी छान असा फिनिशिंग मध्ये आपला नेक तयार होतो। बघा सगळ्या बाजूने छान असा आपला नेक तयार झालेला आहे। आता आपण जो वरती 3 इंचावर मार्क केलेला होता तो वरती गोल आकार द्यायचा आहे, तर तो आपण कट करून घेतला। बघा याप्रमाणे हा बोट नेक असल्यामुळे वरती आपण 3 इंचावरच गळा घेतलेला होता। आता जो गळा आहे त्याला आपण पट्टी लावून घेणार आहोत। तुम्ही त्याला पाइपिंग पण करू शकता, परंतु मी त्याला पट्टीच लावून घेतलेली आहे। नंतर पट्टी लावल्यानंतर त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं। बघा याप्रमाणे नंतर त्याला हात शिलाई करून घ्यायची। बघा पूर्ण बाजूने आपला नेक छान असा रेडी झालेला आहे। नंतर आता आपले बॅक साइडचे टक्स असतात ते पण मारून घ्यायचे। टक्स मारताना शोल्डरचा सेंटर काढून मग आपण टक्स मारून घ्यायचे। बघा 4.5 इंचावरती टक्स मारून घ्यायचे आहे। बघा छान असा आपला नेक तयार झालेला आहे, खूपच सुंदर दिसत आहे। हे मुनिया पैठणीचं ब्लाउज आहे। बघा पूर्ण ब्लाउज स्टिचिंग झाल्यानंतर किती छान लुक आलेला आहे। बघा मैत्रिणींनो, बाहीला मी 3 चुन्या घेतलेल्या आहे। छान असं फिनिशिंग मध्ये आपलं ब्लाउज रेडी झालेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक यू।